ते केला जात आहे. चला या वेल कमी आपल्याकडे सन्माननीय भगवान शेठ पाटील यांचा या आदरणीय बालाराम पाटील साहेबांचा येतोची सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून इथे केला जात आहे. सन्मान चिन्ह पाहतो आपण सर्जा छोटा सर्जा बैलाच्या मालक निलेश शेठ प्रधान साहेबांनी इथे पुरस्कृत केलेले स्वर्गीय शीतल निलेश पाटील यांच्या स्मरणार्थ त्यानंतरचा सन्मान असेल श्रीकृष्ण निगोकर वारकरी संप्रदायातील एक आदरणीय व्यक्तिमत्व. तर नितीन धरणेकर विद्यमान उपसरपंच अकोर्ली आपण यावं. सन्माननीय भगवंतदादा मनपूर्वक पुन्हा एकदा आपला आभार व्यक्त करतो. हरिभक्त परायण श्री श्रीकृष्ण निगुकर साहेबांचा हेतूची सन्मान इथे केला जात आहे. त्यानंतर सामनावीर योगेशला सामनावीराचा किताब सन्माननीय बालाशेठ धुमाल राजा राणी ग्रुपचे ओळख आहे आणि ज्यांच्या संकल्पनेतून ग्रामस्थ मंडळ चषक घोट ही स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे ते सन्माननीय बालाशेठ धुमाल आणि सन्मानचे नामाला स्वर्गीय कैलाश गणपत गोंधली यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र तानाजी गोंधली यांनी पुरस्कृत केलेले त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. नितीन दादा धरणेकर या नितीन शेठ धरणेकर विद्यमान उपसरपंच अकोर्ली यांचा सन्मान इथे केला जाईल. त्यानंतर लगेचच आपण सामन्याकडे वळूया. आमच्या परम मित्र पनवेल क्रिकेट समालोचक असोसिएशनचे उपाध्यक्ष योगेश मडवी यांच्याकडे आपण वळूया. थँक्यू सो मच महागुरु. थँक्यू सो मच रोशन पाटील. कबाई केशरी गंध अमाशिव छत्रपतींचा छंद मुगाने एकच नामघोष जगदंब जगदंब. नमस्कार क्रीडा रसिक, पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आपण पाहता त्या ठिकाणी ग्रामस्थ मंडळ चषक 2025 पर्व मैदानाच्या आतमध्ये सामना पहिला फेरी ते दुसरा आणि सामना इथे सुरू असताना पहिलाच बॉलवरती बंटी धावचित झालाय. दोघांमध्ये मिसअंडरस्टँडिंग झाली, दोघांमध्ये कॉलिंग नव्हती आणि त्यामुळे इकडे पहिला फलंदाज बाद झालाय. बघा पहिल्या मॅच मध्ये आपण सामना पाहिला टीम गावदेवी अकोर्ली विरुद्ध अथर्व 11 गावदेवी आई जगदंबा खाणव यांच्यामध्ये सामना चांगला झाला आणि तो सामना जिंकला. बॅट्समॅन रिव्ह्यू चेक करतात तिसरे पंच. आता काय सुंदर क्रीडा स्पर्धा आपण पाहतो. राजाराणी क्रिकेट संघ घोट आयोजित क्रिकेटचं भव्य दिव्य स्पर्धा. यस बॅट्समॅन आउट. यस OUT रिव्ह्यू समाप्त झालेत. लक्ष असू द्या नागझरी संघ. सर्वात पुढे नाव येत असतं क्रिकेट स्पर्धा असली किंवा क्रीडा स्पर्धा असली किंवा बैलगाडा शर्यत. कारण सध्या तरी महाराष्ट्रभर एकच नाव घुमतंय MIDC एक्सप्रेस अर्थात छोटा शॉटगन ट्रिपल हिंद केसरी छोटा सर्जा. सुंदर क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. भाला शेठ धुमाल यांच्या स्वप्नातून साकारली जाणारी क्रीडा स्पर्धा तुम्ही पाहतायत मित्र. 5 रात्र तुम्हाला क्रिकेटचा थरार पाहायला मिळेल. अद्वैत मात्रे नागझरी यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 500 रुपये. पहिला षटकार आल्या आल्या प्रहार केला आणि बॉल पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेखा बाहेर. षटकार सर्जा नागझरी संघाचा निक्षय मात्रे नरेश मात्रे यांचे सुपुत्र. पुन्हा प्रहार यावेळेस मात्र मिस टायमिंग. फलंदाज बाद. पहिला बॉल 32 षटकार आणि त्यानंतर कळ काढू बाद. बालाशेठ धुमाल साहेबांच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत. गजर क्रिकेटचा सोहा आनंदाचा
याची दे या चढवा. आणि आपण पाहतोय गोड गाबाच्या सन्मानाची क्रीडा स्पर्धा ग्रामस्थ मंडळ चषक 2025 चा शानदार सोहळा. खरं तर राजराणी घोट संघाचं स्वप्न होतं एखादी नाईट स्पर्धा भरवण्याचं. गेली कित्येक वर्ष आम्ही स्पर्धा पाहतो, डे फॉर्मॅट मध्ये पाहायला मिळाली आणि यंदाच्या सीझन मध्ये अगदी उंच भरारी घेत असताना नाईट स्पर्धा. का डे स्पर्धेत अनेक चांगलं आयोजन आपण पाहिलं, परंतु आता नाईट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतं. राजराणी क्रिकेट संघ घोट यांच्या वतीनं बॉल पडल्यानंतर लेगस्टंपच्या बाहेर पंच सांडे पालकर आमच्याकडे वळतात आणि सांगितलं व्हाईट बॉलचा इशारा. बघा एकच रिव्ह्यू वाचलाय फक्त आता व्हाईट साठी जो दिला जाईल नागझरी संघ आपल्याला, कारण 2 रिव्ह्यू या स्पर्धेमध्ये ठेवण्यात आलेले आहेत. एक म्हणजे रनआउट भीमर आणि भीमरसाठी, या 2 गोष्टींसाठी, आणि त्यानंतर एक स्पेशली म्हणजे व्हाईट बॉलसाठी. चांगलं स्पर्धा अगदी सुंदर लाईव्ह टेलिकास्ट तुम्ही पाहतात. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून स्पर्धेचं थेट प्रक्षेपण तुम्हाला युट्यूबवरती पाहता येईल. बॉल चांगला आहे, खोलात टाकण्याचा प्रयत्न, ऑनसाइड मध्ये फ्लिक केला, शॉर्ट मिड विकेटला. फिल्डर आहे एका ऍक्शन मध्ये, बॉल उचललाय फेक करणार तोपर्यंत फक्त एक यावेळेस हिंमत नव्हती, कारण पहिला बॉलवरती रनआउट झाला आणि त्यानंतर आता एक सिंगल आली. एरंडर स्पर्धेमध्ये आरोइलन सिरवली संघ क्वालिफाय झाला. खरं तर चांगली स्पर्धा होती आणि त्या स्पर्धेमध्ये संघ टॉप 4 मध्ये पोहोचले, त्यांचं अभिनंदन. दुसरीकडे आपण पाहतो आपल्या परिसरात एक ताकदवर संघ म्हणजे श्रीकृष्ण स्पोर्ट्स नागझरी. बॉल चांगला आहे, समोर खेळतात पुन्हा एकदा मिडॉनला क्षेत्ररक्षक आहेत, एक सिंगल मिळाली. या षटकामध्ये काय सुंदर गोलंदाजी झाली. पहिला ओव्हरचा खेळ या ठिकाणी, एक चेंडू अद्याप शिल्लक आहे. पंच तर व्यासपीठावर ज्यांचं आता जिथे आगमन झालेलं आहे निलेश शेट विठ्ठल पाटील घोट आणि त्यांच्या वतीने ग्रामस्थ मंडळ चषक क्रिकेट स्पर्धेला 5001 रुपयाचं सहकार्य करण्यात आलेलं आहे. त्यांच्या समवेत नवनीत निगोकर यांचं आगमन इथे झालेलं आहे. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. भारत मात्रेने 2 बॉल 2 षटकार मारले तर सोमनाथ पावशे बामाली यांच्याकडून 500 रुपये. बॉल चांगला समोर फेकतात, यावेळेस मात्र एक सिंगल मारली. डबलचा प्रयत्न पुन्हा पाहायचं, यावेळेस मात्र एक सिंगल आली शेवटच्या अंतिम चेंडूवरती आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या 1 गडी बाद, 2 गडी बाद, 10 धावा. जितू खुडले वाकडी तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आरोही 11 गावदेवी सिरवली बनाम तुम्ही पाहता श्रीकृष्ण स्पोर्ट्स नागझरी. नागझरी म्हटलं की मित्रांनो सीझनची सुरुवात मैदानावरती होते. भारतदादा मात्रे यांची स्पर्धा तुम्ही नेहमी पाहिले, त्या स्पर्धेची प्रत्येकाला आतुरता असते, खास म्हणजे सीझनची सुरुवात. आणि खरं तर श्रीकृष्ण स्पोर्ट्स संघ पहिला चेंडू भीमरचा वापर पंचांनी नो घोषित केला आणि बॉल लॉंग सॉप सीमारेखा बाहेर. 1+4 5 धावा. ते सुंदर संगीत साई भक्तांसाठी. साई बाबा कहते कि मत सोच इतना, तेरा सपना क्यों पूरा नहीं होता, हिम्मत वाले का इरादा कभी अधूरा नहीं होता, जिस इंसान के कर्म अच्छे होते हैं उनके जीवन में कभी अंधेरा नहीं होता. फ्रीट असेल बघा हा चेंडू. भूषण पाटील गोलंदाज थोडासा खराब गोलंदाजी. पहिला बॉल ते नदी. फ्रीटचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न. मिड ऑफला खेळाडू आहे, एक सिंगल मिळाली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल धावा पळकावती 16 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा. या ओव्हरमध्ये एका बॉलमध्ये जबरजबर 6 धावा आल्यात. ऋतिक भोईर गोरपे आमचे मित्र आहेत, नक्की मॅच एन्जॉय करतात. त्यांच्याकडून टीम शिरवली संघाला शुभेच्छा आल्यात. ऋतिक भोईर आपलं स्वागत आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि काय घडलंय. यस नो दुसऱ्यांदा या मॅच मध्ये काय घडतंय, कॉलिंग होत नाहीये खेळाडूंमध्ये. आणि 2 खेळाडू आतापर्यंत
श्रीकृष्ण स्पोर्ट्स नागझरी संघाचे बाद. पाटील गोल्डन रॉयल किंग ग्रुप त्यांचं देखील स्वागत आहे. या स्पर्धेला भरपूर मेहनत घेतली. सगळ्यांचं कौतुक झालं पाहिजे, कारण या स्पर्धेला घडवण्यासाठी संपूर्ण राजाराणी गोट संघाच्या प्रत्येक खेळाडूचं स्वप्न होतं. मागरू करत तर ते स्वप्न त्यांनी सत्यात उतरलं. बॉल चांगला आहे. यावेळेस मात्र एक डॉटची समाप्ती. पहिला चेंडू अगदी खराब फेकला आणि त्यानंतर आपण पाहिलं की इकडे डॉट चेंडूची समाप्ती. कमबॅक करावा लागेल. सामना भरपूर चांगला आहे दोन संघांमध्ये. पहिल्या फेरीतील दुसरी लढत. अजून एक इकडे बॉल डॉट, परंतु इकडे बॅटची एज. फलंदाज बाद. भारत मात्रे. वाहन अर्थात गाडी तिथे लगेचच जाऊन संपर्क साधायचे. ओढतो आमचे सहकारी योगेश मडवी यांच्याकडे आपण जाऊया. नक्कीच युट्यूबच्या माध्यमातून आमचे नेवाली पाड्याचे विठोबा भगत देखील मॅच एन्जॉय करतात. त्यांच्याकडून देखील शिरोली संघाला शुभेच्छा आल्यात. शिरोली संघ म्हटलं की मलंगडातला एक चांगला संघ आहे. तर नक्कीच विष्णुदादा या व्यासपीठावरती संघाला सातत्याने सपोर्ट करतात. डे असो नाईट असो, संघ बॅट फॉर्मला असो किंवा चांगल्या फॉर्म मध्ये असो, संघासाठी विष्णुदादा या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. बॉल अजून एक डॉट. बघा काय सुंदर कमबॅक आहे. मैदानावरती सुरुवात करताना पहिला चेंडू त्यानं खराब फेकला आणि त्यानंतर कमबॅक केलाय. व्हेरी गुड डिलिव्हरी. गोलंदाज भूषण पाटील गोलंदाजी करतोय. पहिला बॉल बघा किती खराब होता. 5 धावा मिळाल्या. त्यानंतर कमबॅक झालं. आतापर्यंत जबरजबर 5 चेंडू फेकलेत. अजून एक डॉट बॉल. कौतुक करायला पाहिजे. कमबॅक असावा तर अशा प्रकारे 7 धावा. पहिल्या चेंडूवरती अतिरिक्त 5 धावा आल्या आणि त्यानंतर 6 चेंडू मध्ये फक्त 2 धावा. अशा प्रकारे या षटकाची समाप्ती झाली. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि बॅटिंग करत असताना मैदानावरती श्रीकृष्ण स्पोर्ट्स नागझरी टीम गडीबाद झालेत. या ठिकाणी जबरजबर 4 आणि धावा झाल्यात त्या फक्त 17 धावा. चला यानंतरची लढत होणार आहे. 2 संघ रेडी राहा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाणार आहे. ऋणव 11 नारेन आणि देवीचा पडा दोन्ही कॅप्टनला पहिला पुकार. तर श्रीकृष्ण क्रिकेट संघ नागझरी इथे फलंदाजी करतो. संघासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. महेश राघोशेठ पाटील तोंडरे, श्रीनाथ शेठ पाटील माजी उपसरपंच तोंडरे आणि अतुल शेठ पाटील तोंडरे यांच्या वतीने, या त्रिवेणी संगमच्या वतीने श्रीकृष्ण क्रिकेट संघ नागझरी यांना इथे शुभेच्छा आलेल्या आहेत. चला विकी शेठ पाटील यांचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकांमध्ये यस या ठिकाणी युट्यूबच्या माध्यमातून बघा अनेक सारे प्रेक्षक जॉईन झालेत. सगळ्या प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. नक्कीच या ठिकाणी बॉलला पाठवलाय. कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं धन 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 करत चाललाय बॉल. सीमारेषा बाहेर चौकार. या ओव्हरची सुरुवात दमदार झाली आणि चौका ठोकला. टीमची टोटल आता धावा फळकावरती 41. किरणदादा पाटील 21 धावा सॉरी. किरणदादा पाटील कुंभारली, त्यानंतर बिंदासदादा पाटील बुरदुल आणि अलंकारदादा मडवी उसाटणे अशी त्रिमूर्ती आहे. त्यांच्याकडून स्पर्धेला शुभेच्छा आल्यात आणि शिरोली संघ आपल्यासाठी तिघांच्या वतीनं शुभेच्छा आल्यात. धावसंख्या 21 धावा. 3 ओव्हर सुरू झाल्या. तिसरं खरं तर
पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेत होता, इकडे झेल लास्ट मोमेंटला टिपलाय, जबरजबर 2-3 वेळा हातात निसटला आणि लास्ट मोमेंट त्यानं बॉलला पकडलाय. धक्का लागलाय टीम नागझरी संघाला. दीड महिना अगोदरच या ठिकाणी प्लॅनिंग आखली गेली. सुनील सालुंके कॅप्टन मास्टर माइंड आहे. कुमार पाटील नेहमीच साथ असते, नेहमीच त्याच्याकडनं योगदान असतो. पप्पू त्याच्यामध्ये, प्रदीप असेल, आमचे सर्व मेंबर्स या ठिकाणी तुम्ही पहा नक्कीच. खरं तर प्रदीप पाटील, रुपेश सालुंके, कुमार पाटील, रुशल पाटील, परणपुरजी, राहुल पाटील, प्रशांत पाटील, प्रणय पाटील आणि मयुरेश पाटील, हर्षल मडवी, संपूर्ण किशोर पवार, किशोर चव्हाण आणि खरं तर पृथ्वीराज पाटील स्कोरच्या भूमिकेत आहेत. खरं तर कौतुक करायला पाहिजे महागुरु, या सगळ्यांची मेहनत भरपूर आहे. जय जयकार यांच्या नावाचा खरं झाला पाहिजे आणि सगळ्यांच्या पाठीशी आधारस्तंभ बालाशेठ धुमाल. बॉलला पाठवलाय फिल्डर मिड विकेटला आणि अजून एक धक्का श्रीकृष्ण स्पोर्ट्स नागझरी संघाला. संघ टायमिंग सेट झालेला आहे. 4 ओव्हरसाठी तुम्हाला 20 मिनिटांचा आम्ही टायमिंग सेट केला. 20 मिनिटांमध्ये 4 षटक पडले नाही तर मग तुम्हाला एक फिल्डर सर्कलमध्ये 5व्या ओव्हरमध्ये लाभावं लागेल. त्यामुळे टाइम हा कोणासाठी थांबणार नाहीये. ह्या गोष्टीची प्रत्येक संघाने, शिरवली संघात नाही तर प्रत्येक येणाऱ्या आजच्या रात्रीमधल्या 8 संघाने नोंद घ्या. 8 नव्हे तर या स्पर्धेतल्या 40 संघाने या गोष्टीची नोंद घ्या. प्रत्येकानं वेळेवरती षटक फेकणं फार गरजेचं आहे. एक ओव्हरसाठी आम्ही तुम्हाला 5 मिनिटं देतो. त्या 5 मिनिटांमध्ये तुम्हाला कशाही पद्धतीनं षटक फेकणं गरजेचं आहे. तिसरं षटक, गोलंदाज तयार. पुन्हा एकदा अक्षय मात्रेसाठी बॉल होता, चांगला हवेत पाठवलाय. ओ काय प्रयत्न आहे, जवळ लेग स्लिप मधून काढू लॉंग लेगच्या दिशेनं पार बाउंड्री लाईन पर्यंत पोहोचला आणि झेलचा प्रयत्न केला. झेल सापडलं नसलं तरी प्रयत्न त्याचे भरपूर चांगले होते. असं म्हटलं जातं ना की प्रयत्नांती यश प्राप्ती. ह्या बॉलला त्याला प्रयत्नामध्ये यश आलं नसेल परंतु नेक्स्ट टाइम नक्कीच त्याला प्रयत्न मिळेल. धावसंख्या 23. स्पिन आक्रमण, लेग ब्रेकच्या माध्यमातून चेंडू फेकला, हलक्यातून क्लिक केला, कबर मध्ये काढू आहे. एक सिंगल मिळेल. एक सिंगल बरोबर टीमची टोटल धावा फलकापती 24 धावा. सुरुवातीला नागझरी संघाचं काय झालं की तालमेल चुकलं. त्यांच्यातला जो कॉलिंग असतो ना, सुरुवातीला 2 खेळाडूमध्ये तालमेल फार महत्वाचा असतो आणि तो तालमेल चुकला. खेळाडू रनआउट झाले. त्यानंतर थोडा बॅलन्स बिघडला, दबाव आला आणि त्यानंतर विकेट पडत गेले. परंतु आता धावसंख्या 3ऱ्या ओव्हरमध्ये 24 वरती आहे. अद्याप 2 षटक बाकी आहेत, म्हणजे जवळजवळ 13 चेंडू. चांगला फिल्डिंग, मिड ऑफला सरळ इथे बॉल अडवण्यात आला आणि 1 धाव आली. अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर श्रीकृष्ण स्पोर्ट्स नागझरी टीम टोटल धावसंख्या 5 गडी बाद 25 धाव. ची लढत असेल बघा. रुनव 11 नारायण, कैलाश पाटील यांचा संघ असेल आणि त्या संघाचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ देवीचा पाडा क्रिकेट संघ. दोन्ही संघाच्या संघनायकांना आम्ही ते सूचित करत आहोत की नाणेफेकीसाठी आपण लगेचच संपर्क साधावं. आज आमच्या समीपेत पाहतो इथे आमचे मित्र योगेश मडबी सिद्धी करवले, त्यांच्या समीपेत निश्चित स्वरूपात रोशन पाटील तारा आणि मी महादेव गडगे चिंद्रण. असा त्रिवेणी संगम समालोचकाच्या दृष्टिकोनातून गुणलेखकांचं सुद्धा
या स्पर्धेच्या माध्यमातून कौतुक करावे लागेल. अतिशय चांगल्या प्रकारे गुणलेखकाची भूमिका इथे आपल्याला बघायला मिळतो. नक्कीच व्यासपीठावरती शिरोली संघाला नेहमी ज्यांचा पाठिंबा असतो ते म्हणजे विष्णू दादा, आपलं स्वागत आहे. आज संघ एरंजड मध्ये क्वालिफाय झाले. बघा 17 मिनिटं झाली आहेत, 3 मिनिटं बाकी आहेत. शिरवली संघ वेळ थांबणार नाहीये तुमच्यासाठी. 17 मिनिटं ऑलरेडी झालेली आहेत. 3 मिनिटांमध्ये जर षटक पडलं नाही तर मग पॅनल्टीला सामोरं जावं. या गोष्टीची नोंद घ्या. चौथ्या षटकाला सुरुवात झाली आणि तेजस मडवीचा पहिला बॉल पुन्हा चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं धन 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 करत. पुन्हा 5 धावा. वाईटचा पहिला आपण अगोदर पाहिलं दुसऱ्या ओव्हरमध्ये ते चित्र पाहायला मिळालं. तेच चित्र आता पाहायला मिळतं चौथ्या ओव्हरमध्ये. आणि इकडे अतिरिक्त स्वरूपामध्ये 5 धावा टीम नागझरी संघाच्या अकाउंटमध्ये. धावसंख्या 30. 30 रन 6 विकेट लॉस. आपण पाहतोय गोपाल शेटचं काळीज MIDC एक्सप्रेस सगळ्यांचा लाडका म्हणजे टिप्या. नाद एकच बैलगाडा शर्यत यावर्षी बिंजोडला मुंबईमध्ये धुमाकूळ घालतोय. खरं तर गोपाल शेट यांचा काळीज MIDC एक्सप्रेस टिप्या. आणि त्यांना खरं तर आपण म्हटलं ना की मागरू नाद एकच बैलगाडा शर्यत, त्यांना खंबीर साथ मिळते. शुभम सालुंकाणे, आयुष नावडकर सातारा, त्यांचं खरं तर कौतुक केलं पाहिजे. सध्या मैदानावरती ते मॅच एन्जॉय करतात, त्यांचं देखील स्वागत करूया. बॉल चांगला चालला स्क्वेअर लेग रिजन मध्ये. धाव 1 मिळणार. सध्या स्क्रीनवरती तुम्हाला टॉस बॉक्स मध्ये जर चित्र पाहायला मिळेल ना तर MIDC एक्सप्रेस सगळ्यांचा लाडका मुंबईमध्ये बिंजोडला ज्या बैलाची चर्चा होती, धुमाकूल गाजली आहे, तो सगळ्यांचा लाडका तुम्ही टिप्या पाहतायत. त्यानंतर तुम्ही दुसरीकडे पाहिली तर संपूर्ण महाराष्ट्राची नंबर 1 नाही तर संपूर्ण देशाची जोडी टॉस बॉक्स मध्ये पाहायला मिळते. दशम हिंद केसरी. नुसतं दशम हिंद केसरी म्हटलं तरी प्रत्येकाला नाव आठवतंय. आणि तिकडे ज्या बैलासोबत संपूर्ण वर्षामध्ये एक नाव चर्चित राहिलं ते म्हणजे MIDC एक्सप्रेस घोडगावचा शॉटगन छोटा सर्जा. एक चांगला चेंडू समोर खेळतात. बॉल चाललाय सिंग माली सिंगच्या मदतीने टीमची टोटल पुढे चालली आहे. धावा फलकावरती 35 धावांची गरज आहे टीम नागझरीला, कारण सुरुवात जी पाहिजे होती तशी झाली नाही. आणि धावसंख्या सध्या आपण पाहिली तर धावफलकावरती 35. ओ रिव्हर्स शॉट. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा सिग्नल 6 धावा. त्याचा मालक भारी नावाला आलाय गोपाल शेठ पाटील फेमस झालाय. गोपाल शेठ पाटील फेमस झालाय. गोपाल शेठ पाटील फेमस झालाय. हे पब्लिकचा तो चॉईस बनलाय. अनंत शेठ पाटील मालक चमकलाय. अनंत शेठ पाटील मालक चमकलाय. अनंत शेठ पाटील मालक थँक्यू. सरणार नाही. गोपाल शेठ पाटील यांचा काळीज म्हणजे टिप्या हे संगीत तुम्ही ऐकलेत. परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं बॅट्समन रिव्हर्स शॉटच्या माध्यमातून षटका ठोकलाय. धावसंख्या 41 रन. पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न. बॉल चांगला संपर्क होत नाहीये. मिड विकेट शतक आले ते सिंगल मिळाली. सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल पुढे चालली आहे. या ठिकाणी 4 षटकांच्या समाप्तीनंतर 6 गडी बाद 42.
क्रिकेट संघाचे खंदे समर्थक नशीब म्हात्रे, निलेश पाटील, भावेश म्हात्रे आणि आकाश म्हात्रे या मान्यवरांचं इथे आगमन झालेलं आहे. राजाराणी घोट क्रिकेट संघ यांच्या वतीने ग्रामस्थ मंडळ चषक 2025 या स्पर्धेत आपलं स्वागत आहे. याव व्यासपीठावर आपणा सर्वांचं मनपूर्वक सरसे स्वागत आहे. धावसंख्या कोण पाहिली तर धावपडकापती लागलेत 42 बाद 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. काय सुंदर बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिली टीम नागझरी कडून करत आता शेवटच्या अंतिम षटकाला टार्गेट केलं जाणार. पहिलाच बॉल खोलात फेकलाय, बॉल पडल्यानंतर इकडे डॉटची समाप्ती. शेवटचं अंतिम षटक फेकतो गोलंदाज आर्यन मडवी. आज संपूर्ण दिवसभर क्रिकेट खेळून संघ इकडे दाखल झालाय, कौतुक करायला पाहिजे. बॉल चांगलाय, पाठवलाय पुन्हा एकदा स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आल्यात, बॉल उचलून फेक करते तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धाबा कंप्लीट. हळूहळू मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल केली जाते श्रीकृष्ण स्पोर्ट्स नागझरीची, कारण 44 धाबा झाल्यात. 5 षटकांची लढत आहे. किमान 50-55 धाबा टार्गेट सेट करावा लागेल. समोर शिरवली संघ मलंगडातला संघ आहे जो सातत्यानं मलंगडमध्ये खेळताना पाहिला. रायगडात देखील आपल्या या परिसरामध्ये शक्यतो हा संघ खेळताना पाहिलाय. त्यामुळे त्या संघाविरुद्ध खेळताना नागझरी संघाला 50-55 धाब्याचं टार्गेट सेट करावं लागेल. बॉल चांगलाय, पुन्हा एकदा कमबॅक, अजून एक डॉट बॉल. 3 चेंडू फक्त 2 धावा. धावसंख्या 44, लॉस ऑफ 6 विकेट. धावसंख्या आपण पाहिली तर 6 गडी बाद 44 धावा. सर्वांचं लक्ष वेधून घेणारी क्रीडा स्पर्धा नाईट स्पर्धा राजाराणी क्रिकेट संघ घोट आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक. बॉल चांगला ऑफ साईडला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉल चाललाय. फिल्डरला चकवा देऊन बाउंड्री लाईनच्या बाहेर नशिबानं साथ दिली आहे. किस्मत भी बहादुरों का साथ देती है. येतोय चौकार. चौकार आलाय. 48 वरती संघ पोहोचला. आता 2 बॉल शिल्लक आहेत. 2 चेंडू, एखादा चौकार, एखादा षटकार अपेक्षित असेल नागझरी संघाला. पुन्हा एकदा रिव्हर्स शॉट, परंतु फिल्डर आहे. यावेळेस जाळं रचलं गेलंय आणि त्या जाळ्यात अडकलाय बॅट्समन. तुम्ही पाहताय अक्षय म्हात्रे बॅक टू द डगआउट. 48, लॉस ऑफ 7 विकेट. डीजे मास्टर इथे मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. नितेश निगोकर यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. 48, शेवटचं अंतिम षटक फेकलं जाते आणि धावसंख्या आपण पाहिली तर आता 49 वरती धावा लागल्यात. सत्र या ठिकाणी समाप्त झालं. पहिलं आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना श्रीकृष्ण स्पोर्ट्स नागझरी संघाने 49 धावा केल्यात तर 50 धावेचं टार्गेट आरोही 11 गावदेवी शिरवी संघासमोर. चला दोन्ही संघ टॉससाठी या. इथे प्रथमतः नाणेफेक केली जाणार आहे. एका बाजूला रुनव 11 क्रिकेट संघ नारायण आणि देवीचा पाडा क्रिकेट संघ. इथे तत्पूर्वी मान्यवरांचा येतोची सन्मान केला जाईल. प्रशांत दारावकर यांच्या वतीने स्पर्धेसाठी 2000 रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये सहकार्य लाभलेलं आहे. प्रशांत, मनपूर्वक आपलं सरसे स्वागत आहे. मान्यवरांचा येतोची सन्मान केला जाईल. सन्मानी विकी दादा इथे उपस्थित आहेत. विकी पाटील, आपलं स्वागत आहे. तत्पूर्वी दोन्ही क्रिकेट संघाच्या दरम्यान नाणेफेक केली जाईल. आई गावदेवी क्रिकेट संघ देवीचा पाडा आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ असणार आहे.
तर बालाशेठ मी प्रशांत दाडावकर यांना इथे आमंत्रित करतो आपल्या शुभासे रुणव 11 नारायण विपक्ष आई गावदेवी देवीचा पाडा. बघूया सामना 5 षटकांचा असेल. नाणेफेकीचा कौल आई गावदेवी क्रिकेट संघ देवीचा पाडा क्रिकेट संघ आमच्या राजाराणी घोड क्रिकेट संघ आणि घोड ग्रामस्थांच्या वतीने दोन्ही क्रिकेट संघाला मनपूर्वक शुभेच्छा. संघाने एक नाणेफेक जिंकलेली आहे. निर्णय का असणार आहे? शतरक्षण करण्याचा निर्णय आपण स्वीकारला. राजाराणी घोड क्रिकेट संघ आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक क्रिकेट स्पर्धा आयोजित केलेली आहे. स्पर्धेचा तुम्ही घटक बनलेला आहात. या मैदानामध्ये पाऊल ठेवल्यानंतर स्पर्धेबद्दल आपल्या मनामध्ये काय विचार निर्माण झाले? स्पर्धा तर चांगल्याने खेळण्याची संधी दिली त्याच्याबद्दल त्यांचा आभार. थँक्यू सो मच. कैलाश नाणेफेक गमावलेले आहे. नाणेफेकीचा कौल तुमच्या संघाच्या बाजूने लागला असता कोणता निर्णय स्वीकारला असता? क्षेत्ररक्षण. आता मात्र उलट झालेला आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम दर्शनी तुम्हाला फलंदाजी करायची आहे. सामना 5 षटकांचा असेल. 5 षटकांमध्ये किती धाबा बनवण्याची ॲज ए कॅप्टन म्हणून तुमची संकल्पना असेल? 55 ते 60 रनांचे पर्यंत. राजाराणी घोड क्रिकेट संघाचे आधारस्तंभ बालाशेठ धुमाल आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून ग्रामस्थ मंडळ चषक क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे. स्पर्धेमध्ये तुम्ही सहभागी झालेला आहात. एकंदरीत आयोजन कसं वाटलं? काय सांगाल आयोजनाबद्दल? दादांच्या आयोजनामध्ये आम्ही 3-4 एंट्री केलेलो आहे. खूपच सुंदर आयोजन. थँक्यू सो मच. नाणेफेकीचा कौल आई गावदेवी क्रिकेट संघ देवीचा पाडा संघाने नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करणं पसंत केलेलं आहे आणि फलंदाजीसाठी रुणव 11 नारायण क्रिकेट संघाला प्रथमतः इथे आमंत्रित करण्यात आलेलं आहे. प्रशांत दाडावकर यांचा येतोचे सन्मान इथे राजाराणी घोड क्रिकेट संघाच्या वतीने केलं जाईल. तर प्रशांत दाडावकर यांचा येतोचे सन्मान बालाशेठ धुमाल यांच्या शुभास्ते वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन केला जात आहे. त्यानंतरचा सन्मान असेल निलेश विठ्ठल पाटील हरिभक्त पारायण श्री विठ्ठल शेठ पाटील यांचे सुपुत्र आहेत आणि निलेश दादांच्या वतीने इथे ग्रामस्थ मंडळ घोड क्रिकेट स्पर्धेला 5,000 रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये सहकार्य करण्यात आलेलं आहे. प्रशांत दाडावकर यांच्या वतीने सुद्धा 2,001 रुपयाचं सहकार्य आहे. प्रशांत आपले मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करतो. निलेश शेठ पाटील विठ्ठल शेठ पाटील यांचे सुपुत्र आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान राजाराणी घोड क्रिकेट संघाचे पुरस्कर्ते बालाशेठ धुमाल यांच्या वतीने सन्मान केला जात आहे. सन्मान चिन्ह स्वर्गीय शीतल निलेश प्रधान यांच्या स्मरणार्थ त्यांचे बंधू सन्माननीय शैलेश्वर माली विद्यमान सरपंच घोड आणि ट्रिपल हिंद केसरी बैलाच्या मालक निलेश शेठ प्रधान साहेबांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेला आहे. यानंतर नारायण गावातील आदरणीय व्यक्तिमत्व एकत्रित सन्मान आपण इथे करणार. नशीब शेठ म्हात्रे नवनीत निगुकर या आपला सन्मान इथे केला जाईल. तर नारायण गावचे आदरणीय नशीब म्हात्रे निलेश पाटील भावेश म्हात्रे आणि आकाश म्हात्रे यांना सर्वांना आम्ही एकत्रित आमंत्रित करतो. या एकत्रित आपला सन्मान राजा राणी ग्रुपच्या वतीने ते केला जाईल. आणि तत्पूर्वी बोलूया आमचे सहकारी जिथे टीम की समस्या गंभीर वहां पर योगेश मडबी खंबीर योगेश मडबी सिद्धी करवले यांच्याकडे आपण बोलूया. थँक्यू सो मच. व्यासपीठावरती तुम्ही पाहतायत गोल्डन मॅन नशीबबाई मात्रे आणि त्यानंतर आपण पाहतो इथे निलेश दादा पाटील रुणव 11 संघाचे ऑनर आहेत आणि कैलास दादा पाटील आपलं स्वागत आहे. बॉलला पाठवलाय पहिलाच बॉल ऑन साइड मध्ये फ्लिक केला आणि एक सिंगल घेत डाबाला सुरुवात केली. अरोळ 11 गावदेवी शिरोवली विरुद्ध श्रीकृष्ण स्पोर्ट्स नागझरी अशी लढत मैदानावरती पाहायला मिळते. मान्यवरांचा सन्मान केले जाते. आज खरं तर संघाच्या सोबत खंबीरपणे उभे राहणार आहे. रुणव 11 म्हटलं की निलेश दादा पाटील हे नाव सगळ्यात पुढे येतं. फलंदाज बाद यशा उद्ध्वस्त आणि इकडे धक्का दिलाय टीम शिरवली संघाला पहिला. देखील उपस्थित झाले. बाबी दादा स्वागत आहे आपलं. बे सातत्यानं नारायण संघाच्या पाठीशी उभे असतात. स्वागत आहे. चांगली लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 50 धावेचं टार्गेट मनाशी बाळगून अरोळ 11 गावदेवी शिरोवली संघाची सलामी जोडी मैदानामध्ये दाखल झाली आणि पहिला गडी बाद झाला. धावसंख्या 1
खरं तर बॅट्समन तेजस मडवी शून्यावरती बाद झाला. रेवणात वायले स्ट्राईक नॉन स्ट्राईक एंडवरती नवीन बॅट्समन आलाय परेश गायकर. मलंगडला संघ एका बाजूला आपल्या या परिसरातला अर्थात पनवेल परिसरातला MIDC मधला संघ तुम्ही श्रीकृष्ण नागझरीला पाहतायत. भारतदादा मात्रेने आज भरपूर बदल केलेत मैदानाच्या आतमध्ये. भारतदादा बरेच सारे खेळाडू दिसत नाहीये. यंगस्टार संघांना त्याने संधी दिली. बंटी मात्रे गोलंदाज सफलता प्राप्त करतो. बंटीला पहिली सफलता मिळाली. नवीन बॅट्समन मैदानाच्या मध्ये दाखल झाले तिसऱ्या क्रमांकावरती. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्ले. फुल टॉस होता. पॉइंटला खेळाडू बीट झालेत. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं धन 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 करत बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. टोकला पहिला बॉलवरती येता आल्या आल्या डावाला सुरुवात केली चौकाराबरोबर. परेश गायकर आक्रमक खेळ करावा लागेल कारण टार्गेट 50 धावेचं आहे. दोन्ही संघ तुल्यबळ ताकद त्यामुळे प्रेक्षकांना लढत देखील चांगली पाहायला मिळेल कारण या लढतीमध्ये हे संघ एकमेकाविरुद्ध आहेत. बॉल चांगला आहे. समोर खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस बॉल पुन्हा एकदा बॅकवर्ड पॉइंटला इथे बीट करून चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. परंतु चांगली फिल्डिंग. जोपर्यंत चेंडू फिल्ड होणार तोपर्यंत रन्स मिळाल्या. त्या बॉलवरती 2 धावेनं संघ पोहोचलाय 7 या धावसंख्येवरती. 1 गडी बाद 7 धावा. धावा बनवायच्यात 50. 30 चेंडूंचा खेळ 30 मध्ये 50. त्यामुळे संघर्ष नागझरी संघाला जास्त करावा लागेल. यू क्रिएट अ हार्डवर्क गॉट अ सक्सेस असं म्हटलं जातं की तुम्हाला संघर्ष करावा लागेल या मॅच मध्ये. बॉल चांगला आहे. गुडलेन स्पॉटचा पडल्यानंतर डीप राहिलाय आणि डॉट चेंडूची समाप्ती. अजून एक डॉट बॉल येतोय. डबल संख्या आपण पाहिली तर 7 वरती. एक डॉट चेंडू टीम शिरवली संघावरती दबाव वाढू शकतो आणि एक डॉट बॉल इकडे मजबूत स्थिती देऊ शकतोय. पुन्हा सुंदर बॉल. गुडलेनचा जास्त वापर झालाय आणि इकडे ओव्हरची समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 1 गडी बाद फक्त 7 धावा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर एकूण धाव संख्या धावपटकावरती लागली ती 7 धावा. करण पाटील ओव्हर नंबर 2 पॉवर प्ले. 3 खेळाडू आता बाउंड्री वरती आहेत. उजव्या हाताच्या खेळाडूसाठी 1 ऑफसाईडला ठेवलाय. बॉल चांगला आहे. बॅकवर्ड पॉइंटला खरं तर पॉइंटला खेळाडू होते. एक सिंगल घेतली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल पुढे चालली आहे. धावा फलकावरती 8 धावा लागल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी झाली. फक्त 7 धावा आल्या. त्यानंतर इथे ओव्हर नंबर 2 सुरुवात झाली. न्यू यंग स्टार खरं तर आता नवीन खेळाडूंना संधी दिली नागझरी संघाने मैदानाच्या आतमध्ये आणि ओव्हर नंबर 2 करत असताना मैदानावरती करण पाटील. बॉल चांगला आहे. मिड विकेटला बॉल जोपर्यंत फिल्डर दूरवर नाही येणार मिसफिल्ड झाली आणि बॉल सीमारेखा बाहेर चौकार.
म्हणजे आपण भारतदादा म्हात्रे नागझर यांनी खेळताना पाहतो. रायगड ठाण्यामध्ये खऱ्या अर्थाने टेनिस स्पर्धेचा जर श्रीगणेशा जर कुठं होत असेल ना तर निश्चित स्वरूपात श्रीकृष्ण क्रिकेट संघ नागझरी आयोजित भारतदादांची ती संकल्पना असते. त्यामध्ये मग रायगड जिल्हा परिषदेचे चेअरमन आमचे निवृत्तीदादा म्हात्रे असतील नागझरी यांचा खूप मोठं योगदान असतं स्पर्धेमध्ये. नक्कीच बॉल चांगला बॅटचा परफेक्ट मधोमध लागलाय आणि बॉल मिडविकेट सीमारेखा बाहेर षटकार. सध्या आपण पाहिली तर 18 होती आहे. 18 धाबा 1 गडी बाद जिंकण्यासाठी 50 टार्गेट आहे. अद्याप पण पाहिलं तर 32 धावेची गरज आहे. इतना संघर्ष करावा लागेल. बिना कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वाले की दोस्तों कभी हार नहीं होती. बिना संघर्ष से कोई महान नहीं बनता और जब तक न पड़े चोट हथौड़े के तब तक पत्थर भी भगवान नहीं कहलाता. देवाला पण देवाचं रूप घेण्यासाठी घणाचे गाव सोसावे लागतात. इकडे घणाचे गाव दिले जातात मैदानावरती. बॉलला पाठवलाय पुन्हा एकदा स्क्वेअर लेग सीमारेखा बाहेर 4 रन. परेश गायकर 7 मध्ये 20 खेळतोय. टीमची टोटल सध्या पाहिली तर 22 वती आहे. काय आक्रमक खेळ. आल्या आल्या त्यानं सुरुवातच तशी केली. दमदार खेळ मैदानाच्या आतमध्ये आणि आतापर्यंत धावसंख्या 22 रन लॉस ऑफ 1 विकेट. ओव्हर नंबर आपण पाहिलं तर इकडे करण पाटीलचं मागणं पडलंय. दुसरं षटक आहे. 2 चौकार 1 षटकार जवळजवळ 15 धाबा 5 चेंडूमध्ये त्यानं खर्च केल्यात. दाबणबत्ती 4 चेंडूमध्ये. बघा आज नागझरी संघाचे मेन खेळाडू आहेत त्यांनी थोडीशी विश्रांती घेतली. बॉलला पाठवलाय पुन्हा एकदा सीमारेखा बाहेर. पंचांचा सिग्नल 6 धावा. अठ्ठावीस धावा आपण पाहतोय. जिंकण्यासाठी आता 22 ची गरज आहे. मैदानावरती सामना 2 संघांमध्ये. शेवटचा अंतिम चेंडू समोर येतात. ऑन साइडला बॉल चाललाय आणि ते मिडॉनला क्षेत्ररक्षण चांगलं झालं. 1 सिंगल मिळाली. अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकामध्ये धावा झाल्या त्या 29. आता गरज आहे 21 धावेची. येणारे 3 षटक अर्थात 18 चेंडू. ग्राउंडचे मालक करतात हरिभक्त पारायण. लहू महाराज पाटील यांचं आगमन झालंय. वेलकम स्वागत आहे आपलं या व्यासपीठावरती. आपलं हार्दिक स्वागत. तर सन्मान्य वारकरी सम्राटातील एक आदरणीय व्यक्तिमत्व हरिभक्त पारायण श्री लहू महाराज पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. ज्यांच्या माध्यमातून ग्रामस्थ मंडळ घोट क्रिकेट स्पर्धेला ही जागा मैदान उपलब्ध झालेलं आहे. माऊली मनपूर्वक तुमचं राजा राणी क्रिकेट संघ घोट यांच्या वतीने आम्ही स्वागत करत आहोत. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 ओव्हरमध्ये 29 आले. आता समीकरण जे राहिले 18 चेंडू आणि 21 धावेची गरज आहे. संघर्ष करावा लागेल नागझरी संघाला. एकाच विकेट या ओव्हरमध्ये. बॉल तर चांगला अगदी वेगवान होता. यष्टीरक्षक बॉलला गॅदर करू शकले नाहीये. या ठिकाणी डॉट बॉलची समाप्ती. कमबॅक करावं लागेल कारण आज मेन खेळाडू संघामध्ये नसल्यामुळे जी जिम्मेदारी आहे
ती यंग खेळाडूंच्या खांद्यावरती आहे आणि त्यांच्या अनुपस्थितीमध्ये जर आपण चांगला खेळ केला ही संधी खरं तर तुम्हाला या मॅच मध्ये. बॉल चांगला ऑफ साईडला फिल्डर आहे त्या ठिकाणी एक सिंगल प्राप्त झाली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल पुढे चालली आहे. 30 धाबे होते आता गरज आहे 20 धाबेची. येणारे समीकरण मैदानावरती 16 बॉल 20 धाबेची गरज. यानंतरची होणारी लढत ऋणव 11 नारेर विरुद्ध देवीचा पाडा. बॉल चांगला पुन्हा एकदा मिड विकेटला चाललाय. क्षेत्ररक्षक आहे एका ऍक्शन मध्ये बॉल उचलून फेक केली आहे. वाव सुपर थ्रो ऑन द स्टंप थ्रो केलाय आणि तिकडे तिसऱ्या पंचांकडे मांग केली गेली आहे. चेक करूया आपण की फलंदाज नॉट आउट की पॉपिंग क्रीजच्या बाहेर. नॉट आउट. 2 धावा आल्या. 32 धावा स्कोरबोर्डवरती लागल्या गेल्यात. कौतुक करायला पाहिजे परंतु त्या ठिकाणी सुंदर निक्षय मात्रे होते. निक्षय मात्रेने सुंदर बॅटिंग पण केली. आलेल्या षटकार आज खरं तर पहिल्यांदा संधी मिळाली आणि एक षटकार त्याच्या बॅटमधून पाहिला. कॉन्फिडन्स वाढत चाललाय खेळाडूंचा. क्लिक केलाय. फक्त दिशा कलात्मक क्रिकेट शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे सांगत असताना बॉलला पाठवलाय लॉंग लेग सीमारेखा बाहेर 4 रन. चौदा चेंडू आता 14 धावेची गरज आहे. मॅच मध्ये टीम आरोळी 11 गावदेवी शिरवली संघ मजबूत स्थिती प्राप्त करतोय. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं की टीम गावदेवी आई जगदंबा खाणाव संघाने दमदार खेळ केला. चांगला बॉल समोर करण्याचा प्रयत्न. एक सिंगल प्राप्त केली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल पुढे चालली आहे. हळूहळू विजयाच्या दिशेनं वाटचाल करते कारण बॉल टू बॉल आता रन आवश्यकता असेल. प्रति बॉल 1 रन म्हणजे 13 चेंडू आणि 13 धावा. धाबा फलकावरती 37 धावा लागल्या. आज पहिल्याच दिवशी प्रेक्षकांनी प्रतिसाद दिला. या स्पर्धेला खरं तर पहिलीच रात्र एकूण 5 रात्र चालणारा क्रिकेटचा महासंग्राम तुम्ही पाहताय. राजराणी क्रिकेट संघ घोट आयोजित तुम्ही पाहतायत ग्रामस्थ मंडळ चषक 2025 शानदार पर्व. घोट गावाच्या मानाची सन्मानाची क्रीडा स्पर्धा. खोलवर टप्प्याचा चेंडू ऑनसाइड मध्ये फ्लिक केलाय. फिल्डर पुन्हा एकदा निक्षय आले आणि एकच धाव. काय सुंदर फिल्डिंग आहे. आणि आता 1 धाव आली. ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हर राहिलेत म्हणजे 12 चेंडू 12ची गरज आहे. 3 ओव्हर मध्ये 38 लॉस ऑफ 1 विकेट टीम शिरवली. गड जिल्हा परिषद शाळा नागझरी चेअरमन निवृत्ती म्हात्रे यांचं इथे आगमन झालेलं आहे. राजाराणी क्रिकेट संघ घोट यांच्या वतीने आपणास आम्ही व्यासपीठावर आमंत्रित करतो. या व व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. योगेश मडवी खऱ्या अर्थाने हा 4थं षटक आहे. दोन्ही क्रिकेट संघाच्या दृष्टिकोनातून निर्णायक ठरणार आहे. आज आमच्या समेत पाहतो योगेश मडवी मॅन फ्रॉम सिद्धी करवले, रोशन पाटील मॅन फ्रॉम तारा, मी महादेव गडगे चिंद्रण. त्यानंतर आमची संपूर्ण बघा लाईव्ह प्रसारण टीम आहे, गुणलेखक आहे, त्यांचं खूप मोठं योगदान इथे आपल्याला बघायला मिळतं. टेनिस क्रिकेटची संपूर्ण टीम इथे खऱ्या अर्थाने लाईव्ह प्रसारांच्या दृष्टिकोनातून एक चांगला योगदान देत असताना चला आता 12 चेंडू मध्ये 12ची गरज आहे. 2 बॉल 2 षटकार लगातार आले तर ऋतिक भोईर गोरपे यांच्याकडून 500 रुपीज कॅश प्राइज असेल टीम शिरवलीच्या खेळाडूंना. सामना सुरू करा. पंच आपण वेळ घेऊ नका प्लीज कारण यानंतर अजून भरपूर लढती बाकी आहेत. आज पहिला दिवस असल्यामुळे उद्घाटन समारंभ आणि सामने थोडे लेट सुरू झाले.
10:05 सामना दुसरा आपण पाहतोय. स्पीडअप करा थोडा, आपण स्पीडअप करा पंच. चला या ठिकाणी आता 12 चेंडू राहिलेत आणि 12 धावेची गरज. यानंतरची होणारी लढत. पहिला बॉल धमाका, बॉलला पाठवलं सीमारेखा बाहेर, षटकार. आणि आता फक्त 6 धावेची गरज आहे. पोटी 47 धाबा स्कोर बढती लागल्यात. संघ पूर्णपणे आता विजयाच्या उंबरठ्यावरती. संघ आपण पहिला आरोही 11 गावदेवी शिरवली, दुसरीकडे श्रीकृष्ण स्पोर्ट्स नागझरी. पुन्हा प्रहार फिल्डर आहे, झेल टिपलाय, खेळ समाप्त. 10 चेंडू शिल्लक आहेत आणि आता 6 धावेची गरज. ची शानदार इनिंग. मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन परेश गायकर. नवीन बॅट्समन उल्हास मडवी मैदानाच्या आतमध्ये आलाय. जिंकण्यासाठी 10 चेंडू मध्ये फक्त 6ची गरज आहे. आज जवळजवळ 3 सामने जिंकून संघ क्वालिफाय झालाय शिरवली आणि 4था सामना देखील विजयाच्या उंबरठ्यावरती. विजयी घोडदौड सुरू आहे त्यांची. हलक्या त्यानं क्लिक केलं, सिंगल तर घेणार. सिंगलच्या मदतीने टीम पुढे चालली आहे. 45 या धावसंख्येमध्ये. आता गरज आहे ती फक्त 5 धावेची. 9 चेंडू शिल्लक आहेत. असं देखील क्रिकेटमध्ये कधी कधी ह्या धावा देखील डिफेन्स होताना आम्ही पाहिल्यात. यावर्षी देखील अनेक चित्र आम्ही पाहिलेत. 10 चेंडू 5 धावा डिफेन्स होताना पाहिल्या, 9 चेंडू 5 धावा डिफेन्स होताना पाहिल्या. हा क्रिकेटचा खेळ, जो सरण्यासारखा रंग बदलणारा क्रिकेटचा खेळ प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळाला. येणारे 9 चेंडू शिल्लक आहेत. फलंदाज बाद, धावची स्वरूपामध्ये धक्का लागणार. उल्हास मडवी बॅक टू द डगआउट. आठ बॉल शिल्लक राहिलेत, म्हणून तर सांगितलं ना की कॉन्फिडन्सनं क्रिकेट खेळावं लागेल. नवीन बॅट्समन नासक एंडला गेला. एक धाव पूर्ण झाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. आता राहिलेले 7 चेंडू आणि गरज आहे 4 धावेची. येणारा चेंडू डॉट किंवा विकेट नागझरी संघाला सामन्यामध्ये कमबॅक करून देऊ शकतोय, कारण क्रिकेटचा खेळ तसा है. कभी कभी हारने वाली टीम अचानक जीतते हुए देखी है और कभी कभी जीतने वाली टीम को अचानक हारते हुए देखा है. इसलिए तो कहा जाता है ना कि जीतकर हारने वाले को कायर कहते हैं और हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं. 4 धावीची गरज अंतिम षटकामध्ये टीम शिरवलीला.
स्वप्नातून साकारली जाणारी क्रीडा स्पर्धा म्हणजे राजा आणि गोट संघाचा आधारस्तंभ सन्माननीय बालाशेठ धुमाल साहेबांचे या ठिकाणी पिताश्री अर्थात वामनशेठ धुमाल साहेबांचं आगमन झालंय. वेलकम बाबा, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. नेहमी राजा आणि गोट संघ जिथेही खेळण्यासाठी जातो बाबा नेहमी असतात. नक्की बाबांचं देखील आपण स्वागत करूया. वामनशेठ धुमाल साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. टीम मीटिंग नको आहे नागझरी भारतमध्ये, टीम मीटिंग नको आहे. एक षटक आता 4 धाबीची गरज आहे. आणि होनी करने वाला क्रिकेट का खेळ आहे. क्रिकेटमध्ये आम्ही कित्येक वेळा पाहिलंय, कधी कधी जिंकणाऱ्या संघांना हरताना पाहिलंय, कधी कधी हरणाऱ्या संघांना क्रिकेटमध्ये जिंकताना पाहिलंय. सुंदर लढत मैदानाच्या आतमध्ये होईल. वामन धुमाल साहेबांचं आगमन झालंय. बघा, क्रिकेटची त्यांना भरपूर आवड आहे. राजाराणी गोट संघ कुठेही असू द्या, मग त्यांच्या पाठीशी नेहमी असतात. डे असो किंवा नाईट, बाबा नेहमी असतात. बाबा स्वागत आहे. गोलंदाज रणजित भोईर आलाय. शेवटचा आज या ठिकाणी हिरो बनण्याची संधी आहे, कारण यंग खेळाडूंना संधी मिळाली आहे. आणि येणारे अंतिम षटक, पहिला बॉल पाठवलाय सीमारेखा बाहेर, चौकार. स्कोर इज लेवल. सॉरी, जिंकलाय सामना. 4 धावेची गरज होती आणि सामना विन. मैदानावरती अरुई 11 गावदेवी शिरवली. अभिनंदन संघाचं करूया. हार्ड लक टीम श्रीकृष्ण स्पोर्ट्स नागझरी. न्यू टॅलेंट, न्यू खेळाडू घेऊन भारत मात्र मैदानाच्या आतमध्ये उतरला, परंतु जिद्दीने खेळले सगळे खेळाडू. कौतुक करायला पाहिजे. खरं तर भरपूर लहान लहान खेळाडू घेऊन उतरले आणि आज काय सुंदर खेळ पाहायला मिळाला. हारले पण वाघासारखे लढले. भारतमध्ये नक्कीच संघाचं कौतुक केलं पाहिजे. चला, सेकंड करा आपण, लगेच मैदानाच्या बाहेर व्हा. कारण आम्ही नेहमी सांगतो ना की एकदा जिंकल्यानं कोणी सिकंदर होत नाही आणि एकदा हारल्यानं कोणी फकीर होत नाही. क्रिकेटचा खेळ हारजीत तर होतच राहणार, परंतु आज भारतमध्ये आपण का हारलो, कुठे चुकलो आणि काय कमी पडलं, या गोष्टीची बारीक सोडीक नक्कीच सुधारून तुम्ही नेक्स्ट स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करा. ही तुम्हाला शुभेच्छा. अभिनंदन आरोही 11 गावदेवी शिरवली संघाचं. आताच्या लढतीमध्ये आरोही 11 आई गावदेवी शिरोली क्रिकेट संघाने विजय संपादित केला. त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. नारेचे आमचे तकदीरदादा मात्रे यांचं देखील आगमन झालंय. वेलकम तकदीरदादा. या व्यासपीठावरती हार्दिक स्वागत. आणि या मॅच मध्ये 35 धावेची खेळी करणारा परेश गायकर ठरलाय मॅन ऑफ द मॅच. परेश, या व्हेरी वेल प्लेड. तर परेश गायकर ठरतो या सामन्याचा सामनावीर. आणि परेशला सामनावीराचा पारितोषिक इथे प्रदान करण्यासाठी ज्यांच्या माध्यमातून स्पर्धेकरता आपल्याला हे मैदान उपलब्ध झालेलं आहे, ते वारीकरी सम्राटातील आदरणीय व्यक्तिमत्व हरिभक्त परायण श्री लहू महाराज पाटील यांचा येतोची सन्मानित केला जाईल. माऊली, या आपला सन्मान या